तर आजच्या दिवशी ज्या खेळाडूने 8 विकेट केवळ 2 मॅच मध्ये प्राप्त केल्या आहेत, पहिल्या मॅच मध्ये 5 विकेट, दुसऱ्या मॅच मध्ये हॅट्रिक घेणारा गोलंदाज सुमित आवटी, गोलंदाजी मार्क वरती बुम बुम बुमराह. आघाडीची जोडी सामन्याची सुरुवात. सेकंड सेमीफायनल लीजन ट्रॉफी 2024. पहिला बॉल सुमित आवटी, गोलंदाजी मार्क वरती. उस्मान पटेल ऑन स्ट्राइक. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती खूप मोठी फाइट केले, वातावरण टाइट. पहिल्याच बॉल वरती षटकार. रायगडचा टायगर डहाळलाय. पहिल्याच बॉल वरती त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. उत्तुंग आणि आकर्षक सुरुवात इथे प्राप्त करून दिली आहे. संघाला एक ब्राईट स्टार्ट मिळून दिली आहे. वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमीच चांगला होतो. काय सुरुवात केली आहे, काय स्टार्टअप मिळवलाय. अगदी फ्रीडमने मोठी फटकेबाजी करणारा फ्रीडम फायटर बॅटिंग करतोय. कमी गतीने उजव्या एसीच्या बाहेर इथे पाहायला मिळतोय. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येते. अतिरिक्त धाव. 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना सुमित आवटी सुरुवातीच्या पहिल्या मॅच मध्ये जिथे आपण त्याला पाहिलं, जिथे 5 विकेट त्याने प्राप्त केला, 5 मिळवला. दुसऱ्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक घेतली. असा कारनामा करणारा या स्पर्धेमधील एकमात्र गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि त्याच्या अगेन्स्ट कुरघोड्या करण्याचा प्रयत्न उस्मान पटेलचा पाहायला मिळाला. एक षटकार, एक व्हाईट बॉल. पुढचाच बॉल, आणखीन एक. पुढच्याच बॉल वरती वन मोर, अनदर बिग हिट. फॅन्टॅस्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. उस्मान पटेल, रायगडचा टायगर, हे बिरुद गेले अनेक वर्ष निर्विवाद का अगदी अभिमानाने डौलवतोय. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्या पद्धतीची बॅटिंग करत असताना अनेक वेळेला आपण म्हणतो ना, पॉवरफुल पीपल कम फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस. हा रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्याच्या तळोजाचा खेळाडू आहे. काय षटकार आला त्याच्या बॅटमधून. आजही त्याची ती बॅट पुन्हा एकदा तशीच तळपतीये. 2 बॉल 2 षटकार. पहिल्या 2 चेंडूवरती येत असताना उस्मान पटेल कसलेल्या गोलंदाजाच्या विरोधात. पुढचा बॉल, तिसरा बॉल, तिसरा षटकार. लगातारचे 3 चेंडू 3 षटकार ठोकण्याचा कारनामा मॅचच्या पहिल्या 3 बॉलवरती केलाय उस्मान पटेल. आता मात्र इथे भटवाडीच्या कानाकोपऱ्यात आणि मला वाटतं तळोजाच्या गल्ली गल्लीत सायंकाळची वेळ आहे, मस्जिदीच्या बाहेर एकच चर्चा होत असेल, उस्मान मार रहा है. काय स्ट्रोक आले त्याच्या बॅटमधून. मॅचच्या पहिल्या 3 बॉलवरती 3 षटकार ठोकलेत. भटवाडीकर, घाटकोपरकर, तुम्हाला या उस्मान पटेलची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. 3 बॉल 3 षटकार आणि तेही याने ज्या गोलंदाजाने मागील 2 मॅच मध्ये 8 विकेट मिळवल्यात त्याच्या अगेन्स्ट. आक्रमकता ही क्षणभंगुरतेचा श्राप असतो आक्रमकतेला, परंतु उस्मान पटेलकडे पाहिलं ना की आक्रमकता ही क्षणभंगुरतेचा श्राप नसतं असंच वाटतंय. 19 धावा पहिल्या 3 चेंडूवरती आल्यात. अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स आणि तेच अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करतोय. अप्रोच चांगला आहे खेळाडूचा. कमी गतीने एक्सा कव्हरला, व्हॉट अ स्ट्रोक. डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौथ्या चेंडूवरती 4था षटकार. उस्मान पटेल इज बॅक. सरप्राइज सरप्राइज, ओरिजिनल इज बॅक. उस्मान पटेल इज बॅक. पुन्हा एकदा तोच उस्मान पटेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना लगातारच्या 4 चेंडूवरती 4 षटकार त्याने ठोकलेत. संघाची धावसंख्या वेगाने वधारत असताना जाऊन पोहोचते जिथे 25 धावा धावफलकावरती आहेत. उस्मान पटेल बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. काय आत्मविश्वास आहे त्याचा. पुढचा चेंडू. या वेळेला मात्र डॉट बॉल येत असताना जिथे मात्र एक चांगल्या रीतीने चेंडू हातात असताना पाहायला मिळाला. हा बॉल आपण पाहतोय उजव्या यष्टीवरती टाकला, दूर ठेवला, आतमध्ये वळाला, परंतु थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. आपण नेहमी म्हणतो ना, ज्या तलवारीला पराक्रमाची नशा आहे ना, ती धार कदापि कमी होत नाही. या तलवारीची धार कदापि कमी झालेली नाहीये. उस्मान पटेलने दाखवून दिलं पहिल्या 4 बॉलवरती 4 षटकार ठोकत असताना.
उजव्याशीच्या बाहेर हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. ज्या गोलंदाजाने मागील 2 षटकांमध्ये 2 मॅच मध्ये 3 षटकांमध्ये जेवढ्या धावा खर्च केल्या नसतील तेवढ्या धावा पहिल्याच ओव्हरमध्ये खर्च केलेल्या आहेत. क्रिकेटचा खेळ पहा, रंग बदलायला, रंग भरायला, वेळ बदलायला वेळ लागत नाही. आपण नेहमी म्हणतो ना, क्षमतेपेक्षा जास्त धावल्यानंतर दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दम लागतो. उस्मान पटेल हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा येतोय. या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात, ते एकंदरीत 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. परंतु या षटकामध्ये 4 षटकार उस्मान पटेलने ठोकलेत. अफलातून खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एक लक्षवेधक एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. प्रेक्षक वर्गामध्ये एका छोट्या मुलाने कॅश टिपला होता. या आपण त्याला एक आकर्षक कॅप देत आहोत मॅच टाइम स्पोर्ट्सची. आणि पहा ना, कॅप कोणाकडून देण्यात येते? भावेश शिलार, ज्याने मात्र या मैदानावरती भवितव्य घडवल्यात खेळाडूंचे आणि मॅच टाइम स्पोर्ट्सचा एक चांगला खेळाडू म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. ब्रँड अँबॅसिडर आणि स्वतः कोच. आणि केवळ एखादा कोच असून चालत नाही, आपल्याला त्या नावारूपाला साजेसा खेळ करावा लागतो. आणि भावेशकडे पाहिल्यानंतर, त्याचे रेकॉर्ड्स पाहिल्यानंतर त्याने केलेला खेळ आपण पाहिलाय. बांद्र्याची स्पर्धामध्येचा परफॉर्मन्स, या वर्षीचा परफॉर्मन्स त्याचा नेहमी चांगला राहिला. आम्ही लाड मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती येतोय. एक गोलंदाज जसप्रीत बुमराह सारखी गोलंदाजी करतो, ते कोडं संपुष्टात जिथे सोडवलं उस्मान पटेलने. परंतु मिस्टर क्रिकेट स्ट्रायकर एंडवरती आहे आणि या वेळेला ही जुगलबंदी पाहण्याजोगी राहील. कारण रणजीपट्टू स्ट्रायकर एंडवरती ज्या सचिन तेंडुलकरच्या अकॅडमीसाठी ज्याला फिल्डिंग कोच म्हणून आणि MCA साठी अंडर-16चा सिलेक्टर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ना, तो योगेश पवार स्ट्रायकर एंडवरती आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा अंडर-16चा सिलेक्टर आहे आणि तो स्ट्रायकर एंडवरती. पुढचा बॉल डाव्या यशीवरती अमय लाडचा हा बॉल इथे पाहायला मिळाला. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. व्हाईट बॉल ने सुरुवात झाली या षटकाची. पहा या गोलंदाजाची शैली, त्याची ऍक्शन. तो फलंदाजाकडे पाहते नाही. पॉल ॲडम्सही असाच गोलंदाज होता की फलंदाजाकडे पाहायचाच नाही आणि त्याच दाटणीची गोलंदाजी याची पाहायला मिळत आहे. चेंडू डिलिव्हर करतो ना, डिलिव्हर स्ट्राईकवरती ज्या वेळेला तो येतो ना, त्यावेळेला फलंदाजाकडे न पाहता तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. खोलात टाकलेला बॉल इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, जिथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. white+1 गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अनेक जणांनी अनेक वेळेला प्रत्येकाची तुलना केली. मला तर वाटतं या गोलंदाजाची तुलना अनेकांसोबत झाली असेल. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा उसळी घेतोय. शरीर भेदक मारा पाहायला मिळाला. सिंगल तर निश्चितच प्राप्त झाली आहे. गोलंदाजाला इथे एकेरी धावे प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 अमय लाड गोलंदाजी करतोय. कैचीने झाडं कापता येत नाहीत आणि कुऱ्हाडीने केस कापता येत नाहीत. कोणाची तुलना कोणाशी करता येत नाही. प्रत्येकाचा क्लास वेगळा आहे. प्रत्येकाचा क्लास वेगळाच आहे. अमय लाड या युवा गोलंदाजाचाही क्लास वेगळा आहे. त्याची तुलना आपण तितकीशी इतरांशी करू शकत नाही, कारण त्याने स्वतःचा एक ब्रँड बनवलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 30. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. करंट रन रेट 22.51. उजव्याशीच्या बाहेर जखडून ठेवण्याचा प्रयत्न निश्चित केला. व्हाईट बॉल येतोय. अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा रन्स कुठे ना कुठेतरी या अतिरिक्त स्वरूपामध्ये येतात ना, अमयच्या माध्यमातून त्या थांबवाव्या लागतील. ज्या पद्धतीने तो चेंडू टाकतो, जास्तीचा चेंडू ग्रीप पूर्णतः ग्रीप करत असताना तो पाहायला मिळतो. फिंगर गोलंदाज नाही आहे तो, रिस्क गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि चायनामन गोलंदाज अशा रीतीची गोलंदाजी करायचे. पुन्हा एकदा चेंडू आडव्या बॅटने इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. उसळी प्राप्त केली. अनएक्सपेक्टेड बाउन्स खेळपट्टीने इथे प्राप्त केलाय. एक युवा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतिभावान फलंदाजाच्या अगेन्स्ट गोलंदाजी करतोय आणि अचूक टप्पा त्याचे नियंत्रित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. नाकाच्या जवळून फुंकर मारणारा चेंडू पुढे सरसाव. लाडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक इस्तियाकने इथे चुणूक दाखवली. विकेट मिळवली आहे. सेलिब्रेशन कर्णधाराचं संदीप आचार्यचं पाहायला मिळत आहे. खेळाडू बाद.
यष्टिचितरित्या उस्मान पटेल ज्याने सुरुवात केली आक्रमकतेने, परंतु त्याला अक्षरशः लेजिम खेळायला भाग पाडला लाडने आणि विकेट इथे प्राप्त केली. गोलंदाजाच्या पेक्षा सेलिब्रेशन बटला सँडीचं जास्तीचं पाहायला मिळालं. सेलिब्रेशन ही चर्चेचे विषय राहिले क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धाबा 33, खेळाडू बाद झाला तो एक. प्रत्येक खेळाडूचं एक वेगळ्या प्रकारचं सेलिब्रेशन आपण पाहिलंय. कर्णधाराचा विषय निघालाच आहे. तर कर्णधार मैदानाच्या आतमध्ये येतोय. सचिन काटकर बॅटिंगसाठी, कॅप्टन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पहिल्या मॅचमध्ये 30 धावांची खेळी केली. दुसऱ्या मॅचमध्ये देखील उपयुक्तता खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तो सचिन काटकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. लेदर बॉलचा खेळाडू आहे. उजव्या सीवरती उसळी घेणारा बॉल सुरू. स्वागत आहे तुझं मैदानाच्या आतमध्ये, स्वागत आहे तुझं मॅच टाइम स्पोर्ट्स लीजन ट्रॉफी 2024 मध्ये अमय लाडच्या अगेन्स्ट इथे DRS घेण्यात आलाय. चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. तसेच या ठिकाणी आमचे मार्गदर्शक साई भक्त माजी नगरसेवक दीपक बाबा अंडे यांचं आगमन होत आहे. त्याचबरोबरीने अशोकभाई मिरगुले यांचंही आगमन होत आहे आणि आमच्या बटवाडीची शान मुंबई रणजीपट्टू संतोष जगताप सर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. डिसिजनला चॅलेंज केलं. अंपायरच्या डिसिजनला इथे चॅलेंज करण्यात आलाय. उचली घेणारा बॉल इथे पाहायला मिळाला. व्हाईट बॉल आहे की नाही एकतीस धावा धावफलकावरती आहेत रोशनजी कापणे आणि त्याच वेळेला या मॅचच्या माध्यमातून, या सामन्याच्या माध्यमातून वैभवजी सावंत यांना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहोत. इथे विविध अँगलने शहानिशा करण्यात येईल आणि जो डिसिजन योग्य आहे ना तोच इथे देण्यात येईल. अमयच्या विरोधामध्ये बॅटिंग करत असताना रिस्क घ्यावी लागणार आहे, कारण त्याने केलेली गोलंदाजी फलंदाजांना त्याने जखडून ठेवलंय. अद्याप 4 धावा त्याने खर्च केला, त्यामध्ये एक्स्ट्राही आहेत. बॅटने लीगल रन अद्याप आलेली नाही आहे, ती महत्वाची बाब. रिस्क घेतल्यानंतर तोटा होतो, परंतु जो रिस्क घेतो तोच मोठा होतो. अमय लाडच्या अगेन्स्ट देखील रिस्क घ्यावे लागेल. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी. 31 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू अमय बॅकफुटला ठेवलाय. पुन्हा एकदा डॉमिनेट करणारी गोलंदाजी. यष्टिरक्षकाकडून चुकी होती. घोषांकित क्षेत्र रन्स इथे प्राप्त होत असताना पुनश्च पाहायला मिळेल ती एक. संघाची धावसंख्या 32 धावा. एकंदरीत या षटकामध्ये बॅटच्या साह्याने जी मात्र केवळ 1 धाव येत असताना पाहायला मिळाली. अमय लाडच्या षटकामध्ये कमबॅक करणारे षटक सामन्याला जिवंत ठेवलं अमय लाडने. केवळ धावा खर्च केल्या त्या 5. संघाची धावसंख्या 32 ला 1. महत्वपूर्ण खेळाडू उस्मान पटेलला केलंय त्याने बाद. पुन्हा एकदा संघाचा महत्वपूर्ण गोलंदाज ज्याला आमंत्रित करण्यात येत आहे. काहीशी चर्चा जवळचा मित्र निकेत साबंतच्या माध्यमातून देखील करण्यात येत असताना पाहायला मिळते, कारण 11 कांजूरमार्गसाठी हे जे युवा खेळाडू आहेत ना हे यांना एकत्रित खेळताना पाहायला मिळालं. आणि आज त्यापैकी 2 खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जे एका संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळत आहेत. सुमित औटी गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. योगेश पवार स्ट्राईक करीनवरती आहे. योगेश पवारला अद्याप शांत ठेवलंय. योगेश पवारने संयम देखील दाखवलाय, कारण त्याने तितकीशी जोखीम घेतलेली नाही आहे. 1 बॉल केवळ फेस केलाय. धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाही आहे आणि तो सध्याच्या घडीला स्ट्राईक करीनवरती आहे. या वर्षीचा हंगाम त्याच्यासाठी एक सुवर्ण काळ राहिली आहे. धावा धावा आणि ओसांडून वाहणाऱ्या धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. हाफ ट्रॅक करण्यास सुरुवात केली या षटकाची. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. DRS कॉल फिल्डिंग टीमने इथे घेतलाय. व्हाईट बॉल. हाईट फॅक्टर किती आहे पाहिलं जाईल. बॅटिंग टीमने इथे एक DRS गमावलाय, कारण चॅलेंज केलं होतं अंपायरच्या डिसिजनला. तो रिव्ह्यू गमवण्यात आला. फिल्डिंग टीमने आता मात्र चॅलेंज केलंय. काय निर्णय येतोय पाहावा लागेल. धावफलकावरती त्या 32. 1 खेळाडू बाद. सुरुवात ज्या रीतीची झाली ना असं वाटलं होतं की जिथे एक स्वप्नवत सुरुवात संघाला मिळाली आहे,
आणि ज्याची सुरुवात अपेक्षित असते ती सुरुवात आघाडीचा फलंदाज उस्मान पटेलने मिळवून दिली, परंतु तो अगदी लवकरात लवकर बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं. व्हाईट बॉल, अर्थात फिल्डिंग टीमने देखील DRS गमावलेला आहे. बॅटिंग टीम, फिल्डिंग टीम आता मात्र DRS रेफर करू शकत नाही. धाव फलकावरती धावा आहेत त्या 33. पुढचा बॉल सुमित पुन्हा एकदा सज्ज होईल. खोला टाकलेला चेंडू ऑन साइडला केले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. चेंडूवरती येईल, एक धाव केवळ इथे प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळते. फेकी करण्यात येईल, तद्वर मात्र संघाची धावसंख्या 34 धावा धाव फलकावरती आहेत. 34 रन्स ऑन दी बोर्ड. अजय दोपावकर अर्थात एलियन हा देखील या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. 3 आहेत खेळाडू. यावेळेचा चेंडू उजवी एसीच्या बाहेर, जो मात्र खाली राहिला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 11 कांजूरमार्ग या टीमने दिलेले 3 खेळाडू खेळतात, त्यामध्ये एक्स्ट्रा कव्हरला अजय दोपावकरला मी पाहतोय. त्याने एक चांगले क्षेत्ररक्षण केलं, फेकी केली. एलियन या नावाने त्याला या परिसरामध्ये जास्तीची प्रसिद्धी मिळाली आहे. धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आहेत त्या 34. षटक क्रमांक 3. पुढचा चेंडू यावेळेला खाली राहिला, डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बिजी शेड्यूल आहे. क्षेत्ररक्षण खराब होत आहे. येथे चेंडूने काटा बदलला, सीमारेषा ओलांडतोय. धाव मिळतील त्या 4. नशिबाची साथ, आला चौकार. 38 धावा धाव फलकावरती. बॅकफुटला आले, टॉप ऑफ दी बाउन्स, हाफ आर्म ने खेळत असताना क्षेत्ररक्षक आला त्या ठिकाणी अजय, परंतु चेंडूने इथे मैदानावरती इथे काटा बदलला. चौकार येत असताना संघाची धावसंख्या वेगाने पुढे. 38 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक प्रगती पथावरती आहे 3. 32 धावा अद्याप खर्च केल्यात त्या सुमित औटीने. पुढचा चेंडू कर्णधार आडवा बॅटने ऑन साइडला पुल केलाय. घोषांकित क्षेत्र. रन्स पुन्हा एकदा मिळतील त्या केवळ 2. एकेरी दुहेरी धावा जरूर आला तरी चालतील. संयमाने खेळावा लागेल. फ्रंट लाईन गोलंदाजाच्या विरोधामध्ये रणनीतीबद्ध कामकाज आपल्याकडून व्हायला हवा आणि याची जाणीव इथे करून देत असताना योगेश पवार यदा कदाचित मैदानाच्या आतमध्ये ही गोष्ट आवर्जून जाणीवपूर्वक करून देत असताना मैदानाच्या आतमध्ये सचिन काटकरसाठी की संयमाने खेळणं गरजेचं आहे. संघाला अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी सेमीफायनलची मॅच आहे. कमी गतीने इथे टाकला. व्हेरिएशन पहा, व्हेरिएशन व्हरायटीचं समय साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं राहतं. पहा, ज्यावेळेला आपला वेग चालतो ना त्यावेळेला चांगल्या रीतीने आपण गोलंदाजी निश्चित करतो, परंतु वेगावरती कुठे ना कुठेतरी पर्याप्त जागा प्राप्त व्हायला हवी. मयूर वाघमारे ज्या वेळेला आला ना तो एक गोष्ट आवर्जून म्हणायचा, जदवर माझा वेग चालतो ना तदवर मी गोलंदाजी करेन आणि त्याला पर्याय हवा असेल ना तेव्हा मी काहीतरी विचार करेन. आणि खऱ्या अर्थानं पर्याय त्याने देखील शोधला. खोलात टाकलेला हा बॉल ड्रायव्हिंग लेंथवरती डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. बंटी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाली ती केवळ 1 सिंगलच्या मदतीने. 41 धावा धाव फलकावरती आहेत. कमबॅक करून दिले या षटकामध्ये सुमित औटीने. या षटकाचा एकंदरीत विचार केला तर या षटकामध्ये रन्स आल्यात ते एकंदरीत 9. धाव फलकावरती धावा आहेत त्या 41. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटकामध्ये 35 धावा खर्च केला सुमित औटीने. विकेट प्राप्त करू शकलेला नाही. 3 षटकांचा खेळ संपला. 41 धावा धाव फलकावरती आहेत. 1 खेळाडू बाद आपण पाहतोय. अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब आयोजित मॅच टाइम स्पोर्ट्स प्रेझेंट्स लिजंड ट्रॉफी 2024 पर्व 9. भटवाडीच्या मानाचा करंडक. चहू बाजूला जिथे पाहावं तिथे गर्दी गर्दी आणि गर्दीचे विक्रम मोडीच काढणारी स्पर्धा. मानाच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची अभिमानाची स्पर्धा. याची देही याची डोळा पाहण्यासाठी क्रिकेट रसिक अगदी गर्दी करून बसलेत. 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती लाईव्ह कव्हरेज देखील थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय. अमेय लाड गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईक एंडवरती आहे सचिन काटकर. अमेय लाड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. बॅकफुटवरती पुन्हा एकदा चेंडू उसळी घेणारा गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. अतिरिक्त उसळी इथे प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. किंवा अगदी त्याची शैली पाहिली ना तर शेवटच्या क्षणाला चेंडू रिलीज करत असताना काही वेळेला चेंडूवरची ग्रीप जर का निसटली तर चेंडूला उसळी जास्तीची प्राप्त होतीये. 14च्या करंट रन रेटने धावा आल्यात. हेल्दी रन रेट म्हणता येईल. जर इथून जर का आपण या 14च्या रन रेटने धावा पाहायला मिळाल्या ती मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. बॅटची आउटसाइड एज या स्टँडच्या पाठीमागे फर्स्ट स्लीपमध्ये या संघातील सर्वाधिक सिनियर खेळाडू जो या स्टँडच्या पाठीमागे पाहायला मिळतोय
रन्स इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळणार नाही. काही वर्षापूर्वी भांडूप स्ट्रायकर हा संघ खऱ्या अर्थानं खेळत असताना मी आमदार चषकामध्ये पाहायला मिळाला होता. इस्टिया गॅस्टांच्या पाठीमागे होता. उजव्या सीच्या बाहेर कट केला पॉइंटला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय जिथे सिराज चौधरीने एक चांगला झेल टिपला. खेळाडू क्रमांक 2 सचिन काटकर बाद. निबाटर मैदानाच्या आतमध्ये अय्यूब. पहिलाच बॉल उजव्या सीच्या बाहेर. कासार वडवलीचा वंडर बॉय अय्यूब शेख मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या बॉलवरती सिंगलने अकाउंट ओपन करत असताना तो पाहायला मिळतोय. डेथ ऑर्डर मध्ये येऊन मोठ्या रीतीची फटकेबाजी करणं किंबहुना कासार वडवलीसाठी आघाडीला येऊन फलंदाजी करणं या खेळाडूला नेहमीच पसंतीस उतरत असताना आपण पाहिलं. 43 धावा फलकावर त्या 2 खेळाडू बाद. अमेय लाड अद्याप अमेयच्या अगेन्स्ट 2 धावा आल्यात बॅटने. खोला टाकलेला चेंडू हलक्या हाताने फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. या गोलंदाजाने युवा गोलंदाजाने प्रतिस्पर्धी संघातील प्रत्येक एक लेजेंडरी खेळाडूला जणू काही जकडून ठेवलं. पायामध्ये बेड्या टाकल्यात. हलू दिलेलं नाहीये. खोलामधील गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अमेय लाडच्या माध्यमातून पाहायला मिळते. अनेक चॅलेंजेस त्याने स्वीकारलेत. आडव्या बॅटने ऑन साइडला लांबलचक उत्तुंग चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॅट मधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. योगेश पवार वाट पाहिली त्याने आणि आता मात्र वाट लावली आहे. कारण अद्याप त्याने शांत आणि संयमी खेळ करणारा योगेश मैदानाच्या आतमध्ये संपूर्णतः धुरा आपल्या खांद्यावरती तो घेतोय. रायगडच्या पेण शहराला बिलॉंग करतो आणि खऱ्या अर्थानं पेण मध्ये आता लगबग आहे. गणेशाची मूर्ती गणपतीची मूर्ती सुबक आणि आकर्षक बनवण्यामध्ये पेण शहर जास्तीचं प्रसिद्ध आहे. ऑन साइडला इथे केलेला चेंडू डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळेल दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाहीये. या एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना जाऊन पोहोचते 50 धावा. 4 षटकांचा खेळ संपला. अर्धशतक कंप्लीट केलंय बॅटिंग करत असताना FM कांदारी किंग्स बांद्रा या टीमने. पन्नास धावा फलकावरती 2 खेळाडू बाद. मैदानाच्या हातमध्ये हाता मात्र चर्चेला उदाहरण या गोष्टीसाठी येईल ना की कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करायचा. कारण 2 षटक महत्वाचे आहेत. आघाडीच्या गोलंदाजाने चांगल्या रीतीची गोलंदाजी केली आहे. सिराज चौधरीला पाचारण करण्यात येत आहे. गोलंदाजी मार्कवरती भांडूपचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल योगेश पवार. रायगडच्या पेण तालुक्याला पेणला बिलॉंग करणारा नगरपालिकेचं क्रीडांगण एकमात्र खेळाडू आहे टेनिस क्रिकेट विश्वातील की ज्याच्या नावाचं स्टँड त्या स्टेडियम मध्ये पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नगर परिषद पेण. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरती भर. पेण आहे गणपती बाप्पाचं घर आणि त्याच पेण विभागामधून तो येतो. 5वं षटक सिराजला पाचारण करण्यात आलंय गोलंदाजी मार्कवरती. इथून आता मात्र आपले हात खोलावे लागतील. कारण ज्या पद्धतीसाठी ज्या गोष्टीसाठी आपण जाणले जातो धावा गोळा करण्यासाठी आणि ज्या धावा गोळा करण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू जिथे मात्र स्ट्रायकर एंडवरती अजूनही उभा आहे. आघाडीला आलेला फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. अय्यूबने अनेक विक्रम आपल्या नावावरती नोंदवली आहे. परंतु मान्सून ब्लास्ट मध्ये त्याची फलंदाजी त्याने केलेल्या 87 धावा या देखील महत्वाच्या राहिल्या. खोला टाकलेला बॉल ऑन साइडला इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे बंटी त्या ठिकाणी. चेंडूवरती येईल फेकी करण्यात येते. तद्वर मात्र घेतली जाणारी एकेरी धाव 51 धावा फलकावरती पाहायला मिळतात.
51 धावा धावफलकावरती आहेत. 2 खेळाडू बाद. FM कांदारी किंग्स बांद्रा. लोअर फुल टोल वसूल केलाय. आडव्या बॅटने ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अय्यूब शेखच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक षटकार. काय फटका पाहायला मिळाला. लोअर फुलटोज आडव्या बॅटने ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर. ही बॅट आहे की तो बॉल आउट ऑफ द रोफ. सर्वेशचे कौतुक करेन मी. बॉल वरती स्टिकर वरती काय नाव आहे या कॅमेरामनने दाखवल्या. पुन्हा एकदा फटका पहा. आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय बॅटिंग अय्यूब शेखच्या बॅट मधून षटकार. जसा चेंडू बॅट वरती मिडल झाला ना त्याच्यावरती मोहर उमटवली होती षटकाराची. लांब लचक षटकार येत असताना अय्यूब शेखच्या बॅट मधून 63 धावा धावफलकावरती. धावफलक आता मात्र वेगाने वाढू लागलंय. धावा वेगाने पुढे सरकत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. रन्स आणि रन्स येत असताना पाहायला मिळत आहे. अय्यूब शेख काय फटक्याची झलक पाहायला मिळाली. परंतु तितकंच धावफलक देखील वाढत असताना पाहतोय आपण. 63 ला 2. पाचवं षटक प्रगतीपथावरती या 63 धावा धावफलकावरती आहेत. फायनल मॅच मध्ये तसा प्रकार होऊ शकतो कदाचित जशी चर्चा चालली आहे व्यासपीठावरती. कारण 2 इनिंगची मॅच पाहायला मिळणार आहे. तिथे फॉलो ऑन देण्यात येऊ शकतो. या मॅच मध्ये नाही. इनिंग डिक्लेअर करण्यात येणार नाही कारण क्रिकेटचा खेळ आहे. प्रतिस्पर्धी सेमीफायनल पर्यंत मजल मारली आहे आणि ते देखील कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. कारण राहुलने चांगला खेळ करू शकतो. त्यांच्याकडे अनिकेत आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने बॅटची लिडिंग एज. संदीप आचार्य त्या ठिकाणावरती पाहायला मिळत आहे. फेकी चांगली झाली आहे. बॅकअप आहे. इश्तियाक शेख स्वतः यशनच्या पाठीमागे आहे. संदीप आचार्य बॅटिंग करतो. अजयची बॅटिंग आपण पाहिली आहे. संघाकडे प्रत्येक खेळाडू एक चांगल्या धाटणीचा आहे. आकाश ज्या देखील या संघाचं प्रतिनिधित्व करतो आहे. धावफलकावरती धावा त्याचा 64. 2 खेळाडू बाद. खोलवर टप्प्याचा हा चेंडू इथे लोअर फुलटोज पाहायला मिळाला. अमित नाईकला विसरून चालणार नाही. रायगडच्या उरण तालुक्याच्या एकटघरचा खेळाडू फेकी करतोय मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅच मध्ये त्याने देखील चांगला परफॉर्मन्स केलाय. धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळाल्या त्या 2 दुहेरीच्या मदतीने 66 धावा धावफलकावरती आहेत. 66 रन्स ऑन दी बोर्ड. 2 खेळाडू बाद. हिंदुहृदय सम्राट जी स्पर्धा नुकतीच बांद्रामध्ये पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये आघाडीला येऊन धावा गोळा केल्या होत्या. खेळाडूने डाऊन द ग्राउंड केलेत. फेकी करण्यात येते किंवा एक सिंगल अवेलेबल आहे आणि ती इथे प्राप्त होईल. षटक संपुष्टात येते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा त्या 67. 67 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. बॅटिंग करत असताना FM कांदारी किंग्स बांद्रा. रिजी कासारे सर यांचं देखील हार्दिक स्वागत करूयात कारण त्यांचा संघ फायनल मध्ये देखील दाखल झाला आणि संपूर्ण संघ उपस्थित आहे. सकाळच्या सत्रामध्ये एक गोष्टीची चर्चा झाली. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दाखल होत आहे. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम. पहिला बॉल आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रोहितचं स्वागत केलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लांब लचक. योगेश पवारचा वार. षटकार. लांब लचक षटकार येत असताना योगेशच्या बॅट मधून 73 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू इतका लांब मारला ना एक दर्जेदार स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय योगेश पवार. संघाची धावसंख्या 73. धावा आणि धावा येतील का आणखीन या षटकामध्ये पाहाव्या लागतील. रोहित पहिल्या बॉलवरती त्याच्या अगेन्स्ट षटकाराने सुरुवात झाली आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे. आणखीन एक चेंडू बिग बान पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. समीकरण बदलतील का. मॅच मध्ये कमबॅक होईल का. कारण इथे धावा बनतात आणि
जिथे मात्र धाबा चेसी होत असताना पाहायला मिळतात. कालच्या दिवशी मात्र आपण केतन मात्रेची फलंदाजी पाहिली, अर्धशतक त्याने ठोकलं, परंतु आशिष मेहरुलने अफलातून खेळ करत असताना कालचा दिवस अक्षरशः गाजवलेला पाहायला मिळाला. कालच्या दिवसाची सेमीफायनल ही 1 बॉल 1 रन्सवरती गेली होती. हा सामना देखील सेमीफायनलची मॅच आहे हे देखील विसरून चालता कामा नये. उसळी घेणारा बॉल इथे गोलंदाजाला करण्यात येतं दंडित. अवांतर धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते अतिरिक्त धावा. या इनिंगमध्ये एकंदरीत पाहिलं ना, रोशनजी कापणे आणि अगदी वैभवजी सावंत यांना जास्तीची एक्सरसाइज करावी लागली. एक्स्ट्रा रन जास्तीचे आलात. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते इथे 74. पुढचा चेंडू उसळी घेणारा गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित करण्यात येईल. नो बॉल, नो बॉल. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू आहे तो फ्री हिट. 75 धाबा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी टोटल राहिली होती 84 रन्स, 84 धावा या स्पर्धेची एक हायएस्ट टोटल राहिली. उजव्याशीच्या बाहेर वेगाने टाकला गेलेला हा बॉल देखील दिशाहीन राहिला आहे. पळवाटा शोधण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय, परंतु DRS जिथे आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं इथे गोलंदाजाला देखील दंडित करण्यात येईल. अर्थात फ्री हिट कंटिन्यू असेल. जास्तीचे चेंडू उजव्या एसीच्या बाहेर टाकण्याचा किंवा हाफ ट्रॅक टाकण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. जसा षटकार आला ना तसा पळवाटा शोधल्यात गोलंदाजाने. हा फटका पहा, लांबलाचा ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतो हवाई सफर, हवाई हल्ला, हवेच्या लाटांवरती स्वार हो, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. बॅटिंग मधला क्लास आणि बॅटिंग झक्कास. 12 बॉल 24 धावा, 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतो योगेश पवार. संघाची धावसंख्या 82 धावा धावफलकावरती आहेत. 82 रन्स ऑन दी बोर्ड. 82 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटक प्रगतीपथावरती या सेमीफायनल नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. आपण पाहतोय मॅच टाइम स्पोर्ट्स लीजन ट्रॉफी 2024 पर्व 9 पर्व, आणि या पर्वावरती गर्व आहे क्रिकेट रसिकांना. इथे खोला टाकलेला बॉल ऑन साइडला इथे खेळला, क्षेत्ररक्षक आहे. सिंगल निश्चितच प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 83 धावसंख्येवरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. 83 रन्स ऑन दी बोर्ड. 83 धावा धावफलकावरती. आता अय्यूब स्ट्राईक रेटवरती 4 बॉल 14 धावसंख्येवरती अय्यूब खेळतोय. मैदानावरती आल्यानंतर त्याने ठोकलेले 2 षटकार उत्तुंग आणि तितकेसे नेत्रदीपक राहिले होते. तो सध्या दगडीला स्ट्राईक रेटवरती आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा चेंडू रोहित अय्यूब साठी थेट यष्ट्यांचा भेद, फर्निचर डिस्ट्रॉय, अय्यूब शेखबाद. फलंदाजाला इथे थेट यष्ट्यांवरती आढळणारा चेंडू इथे हाताळलाय आणि 4 मुंढ्या चित करत असताना विकेट मिळवली आहे. विकेट प्राप्त केली. फलंदाज अय्यूब बाद झाला. शेवटच्या बॉलचा खेळ शेष आहे. रायगडचा वंडर बॉय आकाश गणपत तारेकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. पण कोई इन्सिडन्स असा घडला नाही या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये. रायगडचा टायगर ही उपाधी मिळालेला खेळाडू उस्मान पटेलने पहिला बॉल फेस केला इनिंगचा, आणि जर का लीगल डिलिव्हरी आली ना तर रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर शेवटचा बॉल फेस करेल, परंतु त्यासाठी लीगल डिलिव्हरी येणं महत्वाचं राहील. धावफलकावरती 83. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 84 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेतला उच्चांक 84 धावसंख्येचा आहे. 84 धावा ही सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये अद्याप बनवण्यात आल्यात. यावेळेला देखील उजव्याशीच्या बाहेर स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय योगेश पवार. ही चिकी सिंगल अंगलटेल आकाश तारेकर, व्हाईट बॉल, आणि ही धाव घेत असताना रनआउटच्या सुरुवामध्ये बाद. दोन लेफ्ट हँडर मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु इथे शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत असताना पाहायला मिळेल योगेश पवार. पुढचा चेंडू लोअर फुल टॉस, शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा हा चेंडू, आणि त्याला
धाडले, केवळ दुहेरी धावेचा फटका प्राप्त होईल. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने 87 धावा धाव फलकावरती आहेत. 88 धावसंख्येचं टार्गेट आणि या स्पर्धेतली सर्वाधिक उच्चांक धावसंख्या धाव फलकावरती लगावण्यात आली आहे. बॅटिंग करत असताना टॉस आल्यानंतर FM कांदारी, किंग बांद्रा, विकीजी कांदारी, अर्जुनजी कांदारी यांच्या मालकीचा संघ 88 धावसंख्येचं लक्ष, एक मोठं टार्गेट, परंतु या धावा पुरेशा आहेत की नाही हे देखील पाहणं गरजेचं. नाण्याची एक बाजू आपण पाहिली, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला काय घडणार, काय बिघडणार हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं राहील. या आपण आवाजामध्ये करूयात बदल. शिवडी मुंबईचा एक गोड आवाज, रोशनजी पाताडे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. $88 रन्स टू विन. धन्यवाद जयेश भोसले सर. पहिल्या डावातून आपण आवाज ऐकलात. आकडे तज्ञ समालोचक माझे सहकारी सन्माननीय जयजी भोसले यांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. लिजंड ट्रॉफी 2024च्या 9व्या पर्वामध्ये भटवाडीचा मानाचा चषक. मेगा स्क्रीनवरती आपण बघताय मॅच टाइम स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर भावेश अरुण शेलार, फिट अँड फाईन. त्याचबरोबर एक युवा टॅलेंटेड बॅटर, या भटवाडी परिसरातील या घाटकोपरचा वंडर बॉय म्हणून सुद्धा ज्या खेळाडूची ओळख मॅच टाइम स्पोर्टच्या आकर्षक किटमध्ये आपण त्यांना पाहू शकाल. आणि मॅच टाइम स्पोर्टची मेकिंग व्हिडिओ सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. स्पोर्ट्स ब्रँड्स मध्ये आता मात्र आणखीन एक नाव जोडलं गेलं. ट्रेडमार्क म्हणून हा लोगो सुद्धा सरकारच्या माध्यमातून मान्यता प्राप्त केला गेला आणि त्याची काही मेकिंग व्हिडिओज जे आहेत ती आपल्या मेगा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. $70 स्पोर्ट्स या ऑफिशियल यूट्यूब वाहिनीद्वारे गेले 2 दिवस आपण या लेजंड ट्रॉफीच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक जुळले गेलेले पाहतोय. त्या सर्व प्रेक्षकांचं आज आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतोय, आभार व्यक्त करतोय. आणि आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आज मैदानामध्ये जर आपण कोपऱ्यात लक्ष टाकाल ना तर जिथे तिथे तुम्हाला फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळतील. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब मॅच टाइम स्पोर्ट्स प्रेझेंट लेजंड ट्रॉफी 2024च्या 9व्या पर्वामध्ये अंतिम दिवसात मनपूर्वक हार्दिक स्वागत. दीपक बाबा हांडे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सोबतच बरीच मान्यवर मंडळी आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. विशेष आभार असतील या स्पर्धेच्या माध्यमातून साई भक्त माजी नगरसेवक सन्माननीय दीपक बाबा हांडे, विकी भाऊ गुलाबशेठ पारके, युवा सेना प्रमुख जुन्नर तालुका, उल्लाजी कामते, चिकन लेग पीस, हेमंतजी बनियाल, धमाका क्रिकेट क्लब दिल्ली, अमरजी परुळेकर, ताई पॅकर्स, त्याचबरोबर साई भक्त गुरुनाथजी सामंत जे आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन इम्पॅक्ट्स, भोसले पॅन्थर्स, आयुष प्रशांत भोसले, HB स्पोर्ट्स, सर्व खेळाडूंना जे आकर्षक कॅप आपण देतोय सकाळच्या 2 दिवसापासून आणि सकाळच्या सत्रापासून, त्यासाठी HB स्पोर्ट्सचं खूप चांगलं योगदान या स्पर्धेला. दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली, सन्माननीय महेंद्रजी म्हात्रे, 7 स्टार डिजिटल नरेसाहेब, सारा स्मॅशर्स, विजय कासेकर, पार्थ स्पोर्ट्स, सतीशजी देवकर, म्हात्रेंचा महाराजा प्रशांतजी म्हात्रे यांच्या माध्यमातून सुद्धा आकर्षक अशी कॅप आहे. भटवाडी अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन, मुंबई ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट बॉल असोसिएशन आपण पाहतोय त्यांच्याही मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं एक उत्कृष्ट आयोजन आपण या स्पर्धेदरम्यान पाहू शकाल. त्याचबरोबर विजयजी भोरसाहेब, रितेशजी वालावलकर, एकनाथजी फाफळे. आणि आपण मेगा स्क्रीनवरती एक आनंदाची बातमी पाहतोय. 70 स्पोर्ट्सने नुकतेच 7,23,030 सबस्क्रायबर कंप्लीट केलेले आहेत. तर नक्कीच अभिनंदन असेल आमच्या 70 स्पोर्ट्सच्या टेक्निकल टीमचं. तारिकबाई सय्यद आणि त्यांचे सर्व सहकारी खूप चांगलं काम करताना या स्पर्धेदरम्यान सुद्धा. आणि म्हणूनच म्हटलं जातं ना की संपूर्ण जगभरात ज्या स्पोर्ट्स ब्रँडची ख्याती, त्या स्पोर्ट्स ब्रँडचं नाव 70. जाऊया मॅचच्या दिशेने. 88 धावांचा पाठलाग, 8वर 8
88 धावा आतापर्यंतचा या स्पर्धेतला सर्वात मोठा आकडा आज मात्र चेस करावा लागणार आहे. भांडूप स्ट्रायकर कडून सलामीची जोडी मैदानावर. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर मात्र त्या ठिकाणी फलंदाज जरी बीट झाला असला तरी आपण विकेट किपरलाही बीट होताना बघतोय. डिक्लेअरकडे बॉल जाईल. राहुल स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय. सोबत मात्र इस्तियाक शेख. पहिला बॉल आतल्या बाजूला अँगल बनवत गोलंदाजी करत असताना मात्र बॅट अँड पॅड मधून निघतोय. विकेट किपर उस्मान पटेल सुद्धा बीट झाले आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला. एक्स्ट्रा रनने मात्र धावसंख्येची सुरुवात होती. पाठलागाला सुरुवात केली 88 धावांच्या. सिब्बान शेख एक अनुभवी गोलंदाज म्हणून पाहिले गेले सिब्बानकडे. या वेळेला मात्र जबरदस्त प्रहार डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडूला पाठवले गार्डन मध्ये लहान मुलांसोबत खेळण्यासाठी आणि गोलंदाजासोबत मात्र खिलवाड केली आहे. हाफ ट्रॅकर बॉल ऑफ कटर होता. हलका स्विंग पाहायला मिळाला आणि मैदानाच्या बाहेर चेंडूला फेकून देण्यामध्ये यशस्वी राहिला राहुल. चेंडू मात्र त्या ठिकाणी झोपाळ्यावर झुलतोय, हवेमध्ये डुलतोय आणि या 6 धावा. मॅच टाइम स्पोर्ट्सच्या विशेष किट मध्ये आपण या दोन्ही टीम पाहू शकाल. बॉलिंग करणारी टीम क्षेत्ररक्षण करत असताना आपण बघतोय FM कांधारी किंग्स बँड्रा आणि विरोधात मात्र भांडूप स्ट्रायकर. यावेळेला फुल टॉस होता. लॉंग ऑन कडे मात्र चेंडूला पाठवलं. योगेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. रायगडच्या पेण तालुक्यामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर 2 सुप्रसिद्ध गोष्टी आहेत. एक तर पेणचे गणपती बाप्पा आणि एक तर पेणचा योगेश पवार. जसं आपण सांगितलं अंडर 16 कोच आहेत, सिलेक्टर टीम वरती आहेत. खूप मोठा अनुभव आहे योगेशकडे. बॉटम हँडचा वापर फ्लिक केलं चेंडूला. डीप स्क्वेअर लेगकडे 2 फिल्डर मात्र त्या ठिकाणी दिसून येत आहेत. एकाच धाबेवर समाधानी राहावं लागेल. इस्तियाक शेखचा आजचा दिवस मात्र खूप खास राहिलाय. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. योगेश पवार नंतर इस्तियाक शेखही नाव डावकुरी हाताच्या फलंदाजांच्या एका तंत्रशुद्ध फलंदाजांच्या यादीमध्ये घेतलं जातं. आज तर इस्तियाकने सर्वच प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. ज्या पद्धतीचे फटके आज दिवसभरात त्याने सजवले आहेत. दुसऱ्या बाजूने मात्र राहुल या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक येतोय. अलॉंग विथ द कार्पेट डीप मिड विकेट क्षेत्राकडे जात असताना आकाश त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. एकेरी दुहेरी धावा क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्वाची आहेत. जसं आपण मगाशी सुद्धा म्हटलं की राजकारणात एका मताला, परीक्षेमध्ये एका मार्काला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे. दरम्यान इथे मात्र समोर पंच केलाय. फ्लॅट शॉट आहे. अगदी त्या काळ्या पडद्यावरती आखलेली ही पांढरी रेष आहे. इस्तियाक शेखच्या बॅटमधून मात्र येतो एक जबरदस्त कडक फटका. गोलंदाजाला लागेल झटका. 6 धावा. षटकार. ऑन द राईज डिलिव्हरी होती, त्याला मात्र समोर पंच करण्यामध्ये यशस्वी राहिला इस्तियाक. अफलातून फटका पाहायला मिळतोय. 2 खेळाडूंच्या मधून जागा शोधली आणि चेंडूला त्याची जागा दाखवली. थोडा वेळ वाट पाहिली आणि आता मात्र चेंडूची वाट लावली सुद्धा. पहिल्या षटकाचा खेळ मात्र या षटकारासोबत समाप्त केला. सिब्बान मात्र थोडासा महागडा ठरेल या ओव्हरमधून. 16 धावांचं हे षटक समाप्त होत आहे. 88 धावांचा पाठलाग करायचा असताना ओव्हर नंबर 1 मधून 16 धावा. थोडंसं स्पीडअप घ्या कारण यानंतर मेगा फायनल 2 इनिंगची असणार आहे. वेळेत मात्र आपल्याला मेगा फायनल सुरू करून त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा सुद्धा पार पाडायचा आहे. प्रेक्षक सुद्धा खोळंबलेत की आज प्रेक्षकांना सुद्धा उत्सुकता आहे की लेजंड ट्रॉफी 2024च्या या 9व्या पर्वाचा अंतिम विजेता कोण आणि कोण पटकावणार भटवाडीचा मानाचा चषक. बॉलिंग मार्क वरती मात्र कोण येणार. पहिल्या षटकातून 16 सिब्बान शेख महत्वपूर्ण गोलंदाजावरच आज मात्र हल्ले चढवलेत. म्हणजे जसं म्हटलं जातं ना त्या मुळशी पॅटर्न पिक्चर मध्ये, मारायचं तर टॉपच्याला मारायचं. तर तेच केलं इथे फलंदाजांनी. सिब्बान शेख सारख्या गोलंदाजावरतीच हल्ले चढवले जेणेकरून येणाऱ्या गोलंदाजांना कुठेतरी थोडासा दबावाखाली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. आणि ज्या फॉर्म मध्ये आहेत आज राहुल आणि इस्तियाक, नो चान्स. 88 जरी धावा समोर असल्या तरी त्यांच्यासाठी मात्र त्यात जास्त कठीण नाहीयेत. नथिंग इज इम्पॉसिबल, इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल.
परंतु त्यासाठी मेहनत करावी लागेल आणि म्हणूनच म्हटलं जातं की नशा मेहनतीचा करा, कारण त्याने होणारा रोगही यशाचा होतो. यश पटकवायचं असेल तर मेहनत करावी लागेल, कारण म्हटलं जातं ना की काटा रुतल्याशिवाय वाटा दिसत नाहीत. दरम्यान सिंगल धाव राहुलच्या बॅटमधून घेतली जाते. लाजवाब फटका आला मग अशा ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती. असे बरेच फटके आज दिवसभरामध्ये आपण पाहिलेत. हेलिकॉप्टर शॉट्स, शॉर्ट आर्म पुल केलेले फटके, समोर मात्र रायझिंग डिलिव्हरीला ज्या पद्धतीने इस्तियाकनं समोर पंच केलं आणि ज्या पद्धतीचा फटका लॉंग ऑनवर त्याने सजवला, तोच इस्तियाक शेख आज मॅन इन फॉर्म, बॅक इन फॉर्म पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इन ॲक्शन, ऑन स्ट्राईक. मयूरच्या फुल टॉस चेंडूला पुन्हा एकदा दिशा दाखवली मिड विकेट क्षेत्राकडे, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक आडवा येतोय, बॉलला अडवतोय. सिंगल रनने मात्र समाधानी राहील इस्तियाक. 17+1 18 रन्स ऑन दी बोर्ड. 8 चेंडूत 18ची पार्टनरशिप. राहुल वैयक्तिक 5 चेंडूत 10 वर, तर इस्तियाक 3 चेंडूत 8 वर. सुरुवातीच्या मयूरच्या 2 चेंडूंवर 2 सिंगल आलेत. हेमंतजी बनियाल यांना आपण मेगा स्क्रीनच्या एका साईडला पाहू शकता. दुसऱ्या बाजूला दीपक बाबा हांडे, माजी नगरसेवक साई भक्त, ज्यांचं मात्र एक मोलाचं योगदान आणि या स्पर्धेच्या पाठीशी नेहमी आधारस्तंभ म्हणून उभे राहणारे आपल्या सर्वांचे लाडके माजी नगरसेवक, त्यांचाही फोटो आपण मेगा स्क्रीनवर पाहू शकाल. एका बाजूला मॅच टाइम स्पोर्ट्सचा लोगो, एका बाजूला 70-70 लाईव्हची संपूर्ण टीम जे काम करते त्यांचंही कौतुक. 13.50चा करंट रन रेट आपल्याला सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. 6 ओव्हरची मॅच आहे. पाठलाग करायचा 88 धाबांचा, म्हणजे जवळपास नाही म्हटलं तरी 14.5 ते पावणे 15च्या आस्किंग रन रेटनं बॅटिंग करावी लागणार आहे आणि ती करतायत सुद्धा. कारण सुरुवातीच्या ओव्हरमधून 16 आणि या वेळेला मात्र पोटात आणलाय गोळा, कारण बॉल जातोय मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने. वाह, काय जबरदस्त फिल्डिंग बाउंड्रीवरती. टाळ्या वाजतायत बघा. प्रेक्षकांना काही आवडलं की सांगावं लागत नाही टाळ्या वाजवण्यासाठी. ही फिल्डिंग आवडली असेल तर प्रेक्षकांना आता मी नक्कीच विनंती करेन, जर जोरदार टाळ्या एकदा या क्षेत्ररक्षणासाठी होऊन जाऊ द्या, कारण एक एक धाव वाचवायची आहे. भलेही लक्ष मोठं आहे, परंतु फलंदाज ज्या फॉर्म मध्ये आहेत, ज्या धाव गतीने मात्र आज धावा त्यांनी बनवल्यात, त्यामुळे कुठेतरी क्षेत्ररक्षकालाही हा बॉल अडवणं जास्त महत्वाचं वाटलं. थोडंसं मागे सरका. त्या प्रेक्षकांना विनंती, तिथे जे प्रेक्षक आहेत जाळीजवळ, आपण सगळ्यांनी तिकडनं कृपा एका बाजूला जा. आपण सर्वजण जे भिंतीला टेकून उभे प्रेक्षक आहेत, ती लहान मुलं सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा विनंती, आपण डिक्लेअरच्या आतमध्ये जा प्लीज. पाठीमागे रनिंग ट्रॅकच्या प्रेक्षक पुढे आलेले, त्यांना सुद्धा विनंती, समोर जे पाठीमागे झाडाखाली जी 3 मुलं उभी आहेत, आपण जरा रनिंग ट्रॅकवर जा पाठीमागे प्लीज. सामना एक हाय व्होल्टेज ड्रामा नक्कीच या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो, कारण हा सामना असा सामना आहे जो सामना ठरवणार की मेगा फायनलचे दरवाजे कोणासाठी खुले होणार. सर्वांनाच उत्सुकता आहे 2-2 इनिंगची मेगा फायनल कशी होणार, काय पाहायला मिळणार. काहीतरी वेगळं नेहमी करण्याच्या प्रयत्नामध्ये असते अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब, मॅच टाइम स्पोर्ट्सचं हे आयोजन आणि संपूर्ण आयोजन समिती. दरम्यान मयूरच्या या चेंडूला खोदून काढलंय वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र पाण्यातून चिखलाचा तमा न बाळगता त्या ठिकाणी मात्र चेंडूवर पोहोचतोय. And the scoreboard is going ahead on 20 without any loss. भांडूप स्ट्रायकर. प्रतिस्पर्धी संघ आपण जर पाहिलं तर FM कांदारी किंग्स बँड्रा, अर्थात विकीजी कांदारी, अर्जुन दी कांदारी आणि यासिनजी शहा. पुन्हा एकदा ब्लॉक केलं या वेळेला. बॅट आपटायला लावली एक प्रकारे असंच म्हणावं लागेल, खोदून काढावं लागलं या चेंडूला. मयूर वाघमारे. विकेट पटकवायची आहे, कुठेतरी या जोडीला तोडायचंय, या जोडीला फोडायचंय, ब्रेक थ्रू मिळवून द्यायचंय आपल्या टीमला जर या मॅच मध्ये वापसी करायची असेल, कारण ज्या फॉर्म मध्ये आहेत ना दोन्ही फलंदाज,
जर काही जोडी तोडण्यात असफल राहिले तर मग मात्र असे मोठे मोठे फटके तुम्हाला पाहायला मिळतील आणि काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला इस्तियाक शेखच्या बॅट मधून. घुटना टेक, सिक्सर देख, जबरदस्त प्रहार, बॉल सीमा पार, षटकार. गुडघा टेकलाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर फेकलाय. लाजवाब फटका पाहायला मिळाला, अप्रतिम, आउटस्टँडिंग, अविस्मरणीय बॅट आणि त्या बॅट मधून निघालेला हा फटका. मॅन इन फॉर्म, बॅक इन फॉर्म मिस्टर इस्तियाक शेख. शेवटचा बॉल हा त्याच्यासाठी खूप महत्वाचा राहिलाय सुरुवातीच्या दोन्ही ओव्हर्समध्ये. पहिल्याही ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर षटकार आला आणि दुसऱ्याही ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर षटकार आलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 बिनगडी बाद. काय दडलंय या शेवटच्या बॉलमध्ये. 24 बॉल आणि 61चं इक्वेशन, हे समीकरण आपण मेगा स्क्रीनवर पाहू शकता. 15.25च्या आस्किंग रन रेटनं आता इथून पुढे बॅटिंग करावी लागेल. सरासरी तर कायम राखण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत, परंतु या ओव्हरमधून आपण जसं पाहिलं पहिल्या ओव्हरमधून 16 आल्या, परंतु या ओव्हरमधून 11 आल्या. धावगती थोडीशी कमी झालेली पाहायला मिळाली, परंतु त्या षटकाराने कुठेतरी दिलासा दिला शेवटच्या बॉलवर. नवीन ओव्हरची सुरुवात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला सिब्बान पाहायला मिळेल. वैयक्तिक आहे मात्र सिब्बानचं दुसरं षटक. पहिला बॉल राहुलसाठी. पुन्हा एकदा पायावर मारा करण्याचा प्रयत्न केला, त्याला मात्र प्रॉपर मिडल ऑफ द बॅट करत योगेश पवारकडे पाठवलं, लॉंग ऑन क्षेत्राकडे. एकेरी धाबेनं मात्र स्कोरबोर्ड एक गर पुढे सरकत आहे. 28 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. या वेळेला मात्र पुन्हा एकदा बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, परंतु दिशा थोडीशी मात्र चुकीची ठरली. डिक्लेअरकडे बॉल चाललाय, त्यामुळे एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. 2 धावांवरती, माफ करा, 2 धावा त्या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपातले असणार आहेत. स्कोर मात्र जाऊन पोहोचतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवर. अजूनही 58 धावांचा पाठलाग बाकी आहे. या सामन्याला पाहता मात्र नक्कीच असं म्हणावंसं वाटतंय कि हार उसी की होती है जो मान लेता है और जीत उसी की होती है जो ठान लेता है. जिंकायचा विचार करूनच आज दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. थोडंसं शफल झाले, गाईडलाईन पंचांनी मात्र पडताळली ऑफ स्टंपच्या बाहेर, आणि मग बॉलिंग टीम कडून मात्र हा रिफरल रिव्ह्यू व्हाईट बॉलसाठी. आमचे तिसरे पंच कल्याणी घोरपडे सर मात्र त्याची पडताळणी करतील, हा व्हाईट बॉल आहे का नाही. एक तटस्थ असं पंचांचं पॅनल आपण पाहतो या स्पर्धेसाठी गेल्या 2 दिवसांपासून. रोशनजी खापणे आणि सोबतच वैभवजी सावंत ऑन फील्ड, आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक योग्य गोलंदाजी आपण पाहिली ती सिब्बानकडून. फलंदाज बरेच शफल झालेले दिसून आले आणि एक फेअर डिलिव्हरी आहे. ऑप्शनच्या खूपच जास्त बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र इस्तियाक करताना दिसत आहेत, आणि त्यामुळे कुठेतरी पंचांनी गाईडलाईन ही पडताळली आणि त्याचा शफल होण्याचा प्रयत्नही पाहिला, त्यामुळे एक फेअर डिलिव्हरी असेल. या वेळेला आपटण्याचा प्रयत्न चेंडूला. पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉल. या अगोदरची रेफरल रिव्ह्यूची जी मागणी आहे त्यांनी आपला रिव्ह्यू घालवलाय, कारण बॉलिंग टीमचा तो रेफरल रिव्ह्यू होता. रिव्ह्यू कायम असेल, चुकीची दुरुस्ती करतोय कारण बॉलिंग टीमने तो रेफरल रिव्ह्यू घेतला होता. आणि या वेळेला मात्र नक्कीच आखूड टप्प्याचा बॉल, ज्यावर मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. या वेळेला फटका फसतोय की काय, कारण उंची जास्त गाठती आहे, लांबी कमी पडेल. क्षेत्ररक्षक विकेट कीपर उस्मान त्या ठिकाणी बॉल खाली येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु जितक्या उंचीवर हा बॉल गेलेला जमिनीकडे मात्र गुरुत्वाकर्षणाने परत येत होता, त्यावेळेला मात्र चेंडूमध्ये बरीच हरकत पाहायला मिळाली आणि त्यावर मात्र चेंडूवर नजर रोखून धरू शकलेले नाही आहेत उस्मान. धावाही त्या ठिकाणी धावून घेतल्या गेल्या त्या 2. 33 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. अजून एकही विकेट गमावलेली नाहीये. दोन्ही फलंदाज मात्र आता खेळपट्टीवर आपले पाय रोवून उभे राहिलेत. रोखावं लागेल, अन्यथा मॅचचा रिझल्ट काहीतरी वेगळा लागू शकतो, कारण मोठ्या धावांचा पाठलाग जरी करायचा असला ना
तरी मात्र ज्या फॉर्ममध्ये आणि ज्या पद्धतीची बॅटिंग आपण या दोन्ही बॅटर्सकडून बघतोय, मला वाटतं त्यांच्यासाठी 88 धावांचं लक्ष तितकं मोठं नसणार आहे. लेग बायच्या स्वरूपातली आणखीन एक धाव मागील बॉलवर एक्स्ट्राच्या स्वरूपात. इस्तियाक 9 चेंडूत 19, राहुल 8 चेंडूत 13 वैयक्तिक धावा आणि त्यानंतर स्कोर जर पाहिला तर 34. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. 5 बॉल कंप्लीट. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर आणि यावेळेला डाऊन दी ग्राउंड राहुलने धावांची चाहूल लावून दिली आहे. अगदी रिक्षा स्टँड मध्ये हा बॉल डिस्पॅच केलेला पाहायला मिळतोय तो राहुलच्या बॅटमधून. जबरदस्त फटका. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. What a shot and what a camera work by 70-70 team. Straight into the crowd. आणि षटकारासोबत मात्र तिसऱ्याही ओव्हरची समाप्ती. प्राजक्ताजी आम्हाला सांगतायत की शेवटच्या प्रत्येक ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर षटकार आलाय आतापर्यंत. काय दडलंय या शेवटच्या बॉलमध्ये? पहिल्या 2 ओव्हरच्या शेवटच्या बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर इस्तियाकनं 2 षटकार ठोकले आहेत आणि या तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर राहुलच्या बॅटमधून हा मोठा फटका आलाय. आणि कंपॅरेटिव्हली आपण जर स्कोर कार्डकडे लक्ष टाकायचं झालं तर पहिल्या डावात ज्या वेळेला FM कांधारी किंग्स हा संघ फलंदाजी करत होता त्यावेळेला पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावसंख्या होती ती 41 धावा आणि कंपॅरेटिव्हली सेकंड इनिंगकडे जर आपण लक्ष टाकायचं झालं तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावसंख्या झाली ती 40. म्हणजे स्कोर कुठेतरी स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर योग्य त्या रीतीने पुढे चाललंय. 18 बॉल आणि 48 धावांचा अजूनही पाठलाग पूर्ण करायचा आणि हे प्रेक्षक बघा, हे दर्दी प्रेक्षक आहेत. म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये आज इतकी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. कोणताही स्वार्थ न बाळगता आज क्रिकेटच्या प्रेमापोटी आणि या स्पर्धेच्या प्रेमापोटी हे सर्व प्रेक्षक मैदानावर आज सकाळच्या सत्रापासून उपस्थित आहेत. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट वेड्या मायबाप जनतेचं आम्ही मनपूर्वक हार्दिक आभारी सुद्धा असणार आहोत. प्रेक्षकांच्या टाळ्या, प्रेक्षकांच्या शिट्ट्या, प्रेक्षकांनी पाठीवर दिलेली थाप ही प्रेक्षकांच्या गर्दीतून कळून येते आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर या प्रेक्षकांची गर्दी जी आहे ना ती खेळाडूंचं कुठेतरी आत्मबल वाढवत असते, खेळाडूंचा प्रोत्साहन कुठेतरी वाढवत असतं, खेळाडूंचा आत्मविश्वास कुठेतरी वाढवत असतं. यावेळेला बघा प्रेक्षकांसाठी मात्र ठोकला गेलेला आहे एक लांबवरचा षटकार. इस्तियाक शेखने केले भव्य स्वागत. मयूर वाघमारेच्या पहिल्याच बॉलवर ठोकला एक खडक कडकडीत प्रहार. बॉल जाईल सीमा पार. षटकार. हो जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. वा रे वा इस्तियाक. इस्तियाक म्हणतोय फक्त माझ्याकडेच पहा कारण मी ठोकले धावा 6. आणखीन एक षटकार इस्तियाकच्या बॅटमधून. स्वतःच्या नावाचा बोलबाला करणार आज इस्तियाक शेख. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. लक्ष्य जरी समोर मोठं आहे तरी मात्र इस्तियाक शेख त्याचा पाठलाग करणं सोडणार नाही. तुम्हाला काही करता येत नसेल तर एकच गोष्ट करा, ती गोष्ट म्हणजे आहे प्रयत्न. आणि तो प्रयत्न मात्र इस्तियाकने कायम करून ठेवलाय. 3.2 चेंडूंचा खेळ संपला. बिनगडी बाद 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 50 अप स्कोर कार्ड. मला वाटतं आता जसजसा हा सामना पुढे जाईल प्रेक्षक सुद्धा उत्सुक होतील. रंगत वाढते या मॅचची. एक हाय व्होल्टेज ड्रामा, एक नेल बाइटिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक मात्र त्या ठिकाणी उघड्या डोळ्यानं हा सामना पाहण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गर्दी करतायत आणि 70-70 स्पोर्ट्सच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती सुद्धा प्रेक्षक मोठ्या संख्येनं गर्दी करतायत. त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅच मध्ये मात्र जीव ओतलाय आता इस्तियाक शेखने. या वेळेला फटका फसलाय. डॉट बॉल येताना एक तेरी तो एक मेरी, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. 52 धावा स्कोर कार्ड वरती पाठलाग करायचा. 88 धावांचा, अजूनही 36 धावांची आवश्यकता. 3.5 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 2.5 ओव्हर अजूनही बाकी, अर्थात 15 बॉल शिल्लक.
या वेळेला मात्र फटका फसतोय, बॅटच्या स्टिकर जवळ बॉल लागलाय, डीप स्क्वेअर लेगकडे चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक एक धाव महत्वाची आहे, एक एक बॉल महत्वाचा आहे, एक एक खेळाडू महत्वाचा आहे. स्ट्राईकवर जाईल राहुल. दोन्हीही बाजूने आक्रमण होत आहेत. सडे तोड उत्तर दिलं झालंय. ईट का जवाब पत्थर से म्हणावं लागेल. मयूरचा पुढील बॉल राहुल साठी. या वेळेला हेलिकॉप्टर. वाव वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. अप्रतिम. आणि ज्या प्रेक्षकाने कॅच पकडली आहे त्याच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांकडून होऊ जाऊ द्या. व्हॉट अ कॅच बाय क्राउड. प्रेक्षकांना दिली गेलेली ही मानवंदना आहे राहुलच्या बॅट मधून. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना. पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर. फ्लिक केलाय बॉल. डाऊन दी ग्राउंड चाललाय. योगेश आहे त्या ठिकाणी. मिस्टेक केली आहे आणि चुकीला माफी नाही. गलती की सजा मिलेगी, बराबर मिलेगी असं आम्ही नाही तर शोले पिक्चर मध्ये गब्बर सिंगच्या भूमिकेत अमजद खान सरांनी म्हटलं होतं. आणि ती गलतीची सजा आज मात्र मिळते. FM कांदारी किंग्स टीमला मांडूप स्ट्रायकर बॅक इन मॅच. आणि आपल्या या लाडक्या छोट्या प्रेक्षकाने जी कॅच मैदानाच्या बाहेर पकडली आहे, मॅच टाइम स्पोर्टची आकर्षक अशी कॅप आपण त्याला देऊन त्याचा सन्मान करतोय. चंद्रकांत शेट्टे सरांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते ही कॅप त्या लाडक्या छोट्या प्रेक्षकाला आपण देतोय. वातावरणात बदल घडलाय, मॅच मध्ये बदल घडलाय, मॅच मध्ये वापसी होते मांडूप स्ट्रायकर टीमची. थम्स अप करतोय हा छोटा लाडका प्रेक्षक ज्याला दिली जाते मॅच टाइम स्पोर्टची एक आकर्षक कॅप. आपल्याला सुद्धा संधी आहे. षटकार ठोकल्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर जर आपण झेल पकडला तर त्यासाठी तुम्हाला सुद्धा ही कॅप मिळू शकते. चला पंच आता काहीतरी मागणी करतायत. द स्कोर इज 63 विदाउट एनी लॉस इन द एंड ऑफ 4 ओव्हर्स. 4 गडी बाद. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 63 धावा. सामन्यामध्ये रंग आणि रंग पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. काय स्थिती आहे मॅचची. मॅच जर आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षकांकडून. खचाखच भरलेले हे पॅव्हेलियन आपल्याला पाहायला मिळतंय. पावसाचंही आगमन. पावसालाही मॅच पाहायची आहे. पावसालाही या क्रिकेट पासून लांब राहता येत नाहीये कारण या मॅचची मजाच वेगळी आहे. 12 बॉल आणि 25 धावा. 88 धावांचा करायचा होता पाठलाग. आतापर्यंतच्या सर्वाधिक धावांचा पाठलाग करत असताना एकही विकेट न गमावता 4 ओव्हरमध्ये 63 धावा धावफलकावर लावल्यात राहुल आणि इस्तियाकने. व्हॉट अ मॅच. आतापर्यंतची लेजंड ट्रॉफी मधली सर्वात रोमांचकारी मॅच ही म्हणू शकाल आपण या स्पर्धेतली. प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे. पाऊसही या मॅच पासून लांब राहू शकणार नाही. परंतु प्रेक्षक बघा, पाऊस आला तरी आपल्या छत्र्या उघडून मैदानामध्ये ही मॅच पाहणार. कोणीही कुठेही जाणार नाही. पाहत राहतील मात्र लेजंड ट्रॉफी 2024 हे 9वं पर्व. सेमीफायनलचा सामना कसा असावा तर हा असा असावा. आता मात्र मॅच थोडीशी थांबली आहे परंतु बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाजाला नक्कीच आणावं लागेल. कुठेतरी ब्रेक थ्रू मिळवून द्यायचा आहे. कमबॅक करायचा आहे FM कांदारी किंग्स बँड्रा टीमला सुद्धा. आणि आतापर्यंतची सर्वाधिक मोठी पार्टनरशिप या स्पर्धेतली या 2 फलंदाजांच्या नावावरती आहे. जिशान खान मॅन फ्रॉम कुरार विलेज मालाड. पहिला बॉल त्याने हाताळला ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. थोड्या वेळासाठी मात्र आपल्या पायाच्या दुखापतीमुळे क्रिकेट पासून लांब राहिले जिशान. परंतु कमबॅक ही जबरदस्त केलाय आज या स्पर्धेच्या माध्यमातून. FM कांदारी किंग्स बँड्रा या संघासाठी 5वं षटक हाताळत असताना, निर्णायक षटक हाताळत असताना समोर असताना इस्तियाक शेख. लॉर्ड फुल टॉस बॉल. काय घडणार या बॉलवर. कुठे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हा झेल सोडलाय.
आणि हा झेल कोणाचा सोडलाय तर मॅन इन फॉर्म, बॅक इन फॉर्म, इस्तियाक शेखचा. एक्स्ट्रा रन्स, धावा 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 आणि धावांसाठी केली जाणारी ही धावा धाव. राहुलने आपली विकेट टाकली आहे. चोरट्या धावेच्या प्रयत्नात धावचीत होतोय राहुल. तिसरी धाव घेत असताना एका बाजूने झेल पासून तर वाचले, परंतु राहुल या वेळेला रनआउट होण्यापासून वाचू शकणार नाहीत. मोठी चुकी म्हणावी लागेल क्षेत्ररक्षकाची अशा सामन्यामध्ये. FM कांधारी किंग्स बँड्रा, भांडूप स्ट्रायकर्स. मला वाटतं याचा रेफरल रिव्ह्यू कुठेतरी घेतला जाईलच, याची पडताळणी होईल, योग्य तो निर्णय देण्याचा प्रयत्न असेल. पंचांशी कोणीही वादविवाद करू नका, पंच आपला योग्य तो निर्णय आम्हाला कळवतील. दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं जाईल. कल्याणी घोरपडे सर आज तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत. अनुभवी पंच आहेत. त्यांच्या अनुभवानुसार संपूर्ण त्याची योग्य ती पडताळणी करून योग्य तो निर्णय मैदानावर दिला जाईल. तर तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज रनआउट आहे. बाउंड्री इज क्लिअर. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. चुकी जरूर झाली आहे, परंतु बॉलला षटकारामध्ये जाण्यापासून थांबवलं, अडवलं, रोखलं. चला बैटिंग टीम, रिव्यू में हमने सब देख लिया है. इस्तियाक भाई अंपायर्स ने चेक कर लिया है ऑलरेडी. सभी चीजों की जांच पड़ताल करने के बाद ही ये डिसीजन दिया गया है. सो डू नॉट आर्ग्यू विद द अंपायर्स और डू नॉट आर्ग्यू विद द ऑर्गेनाइजिंग कमिटी. जो फेयर डिलीवरी यहां पर फेयर डिसीजन है वो अंपायर ने दे दिया है. चला मॅच मध्ये आता मात्र रोमांच वाढतोय. प्रेक्षक मात्र आपला श्वास रोखून बसलेत. हृदयाचे ठोके वाढलेत. हृदयात मात्र धडधड 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 करू लागलेली आहेत. मॅच कडे मात्र लक्ष टाकूया पुन्हा एकदा. थोड्याच्या विश्रांतीनंतर तिसऱ्या पंचांकडे जो निर्णय आला होता, 11 बॉल आणि 22 ची गरज आहे. निम्मे चेंडू आणि दुप्पट धावा. स्टेज पासून प्रेक्षकांना विनंती आहे, व्यासपीठाच्या समोरून प्रेक्षकांनी थोडस एका बाजूला व्हा प्लीज. चला सामना सुरू करा. पंच 11 बॉल 22 रन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुलच्या जागेवर. ऋत्विक अमित नाईक, माफ करा, अमित नाईक येतोय मैदानाच्या आतमध्ये. तोही आज चांगल्या फॉर्म मध्ये आलाय, परंतु जिशान खानने हा पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. रनआउटच्या स्वरूपात का असेना, परंतु जोडी फोडली आहे. आणि ही कोंडी फोडल्यानंतर आता मात्र कुठेतरी कमबॅकची शक्यता नाकारता येणार नाही FM कांधारी किंग्स बँड्रा टीम कडून सुद्धा. अप्रतिम सामना. प्रेक्षकही श्वास रोखून बसलेत. 11 बॉल 22 आणि अमितच्यासाठी हाताळलेला पहिला बॉल फेस करत असताना आल्या पावली माघारी परतावून लावलंय जिशानने. जर का हा सामना FM कांधारी किंग्स बँड्रा या संघाने जिंकला तर खऱ्या अर्थाने या मॅचचा हिरो राहील तो मात्र जिशान खान. कारण ज्या विकेटची गरज होती आतापर्यंत FM कांधारी किंग्स बँड्रा टीमला, तो विकेट मात्र जिशान खानने मिळवून दिलाय या ओव्हरमधून. बॉल खाली आले मात्र आकाश गणपत तारेकर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत होते. चर्चा सुरू आहे गोलंदाज जिशान आणि आकाश मध्ये. 66 दोन गड्यांच्या मोबदल्यात 10 बॉल 22 ची आवश्यकता. आकाश झा मैदानामध्ये येणारा नवीन फलंदाज. इस्तियाक शेख 14 बॉल 34 वर आपल्या अर्धशतकापासून 16 धावा दूर. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. अर्धशतकही पूर्ण करू शकतील. संधी आहे आज दिवसभरातलं अर्धशतक पूर्ण करण्याची. कालच्या दिवसात केतन म्हात्रे यांच्या नावावरती मात्र आपण जर पाहिलात तर अर्धशतक आहे.
आणि आजच्या दिवसात इस्तियाकच्या हातामध्ये ती संधी. जिशानचा नेक्स्ट बॉल आकाशसाठी. यावेळेला मात्र जाणून घेऊया पंचांचा निर्णय. व्हाईट बॉल आणि पाठीमागे डिक्लेअर मध्ये सुद्धा गेलाय बॉल, त्यामुळे 1 रन एक्स्ट्रा सुद्धा मिळेल. व्हाईट +1 अशा 2 धावा या बॉलवर स्कोर कार्डवर ऍड होत असताना 10 बॉल आणि 20 रनची आवश्यकता. निम्मे चेंडू दुप्पट धावा निम्मे चेंडू. FM कांदारी किंग्स बँड्रा विरुद्ध भांडूप स्ट्रायकर. बिग फाईट. आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. फर्निचर डिस्ट्रॉइड. अगदी मधली यष्टी वाकवली आहे जिशान खानने. खऱ्या अर्थाने FM कांदारी किंग्स संघासाठी तारणहार ठरला तो जिशान खान. महत्वपूर्ण विकेट मिळवून देतोय ऐन मोक्याला. समोरच्या टीमने तोंडातला घास खेचून आणलाच होता की जिशान खान बॉलिंग मार्क वरती आला आणि पटकावलेत आतापर्यंत या ओव्हर मधून 2 विकेट, ज्यामध्ये 1 रनआउट आणि 2 फलंदाज, 1 झेलबाद आणि 1 त्रिफळाचित. यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. पाठीमागे प्रेक्षकांचे रिएक्शन सुद्धा तुम्ही पाहू शकता मेगा स्क्रीनवर. जसा फलंदाज आकाश बाद झाला, प्रेक्षक मात्र टेन्शन मध्ये आलेत. प्रेक्षकांचा दबाव वाढतोय आणि मला वाटतं हा सामना ज्या प्रेक्षकांना हृदयविकाराचा किंवा ब्लड प्रेशरचा त्रास असेल त्यांनी न पाहिलेलाच बरा. कारण आता हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच मैदानामध्ये आहे. आणि आणखीन एक बोल्ड. वाव, व्हॉट अ बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. बॉलिंग आवडली असेल तर जिशान खान साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संकट मोचक मॅन फ्रॉम कुरार विलेज मालाड. मालाडचा मिशेल स्टार्क ठरतोय या सामन्याचा तारणहार, या सामन्याचा संकट मोचक FM कांदारी किंग्स बँड्रा टीम साठी. 1 मोर विकेट. अजयला ही माघारी परतावून लावलंय. विकेटची आजच्या दिवसातली दुसरी हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज ठरलाय तो मात्र जिशान खान. बॅक टू बॅक विकेट्स पटकावण्याचा मात्र या ठिकाणी कारनामा करून दाखवलाय जिशान खानने. वन्स अगेन अप टू द मार्क. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. चोरट्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज चोरटीदा होईल का? वाह, काय बॉलिंग केली आहे जिशान खानने. वाईड विकेट, विकेट, वाईड +1, पुन्हा 2 विकेट आणि आता मात्र निर्धाव चेंडू. फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि या ओव्हर मधून 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवण्यामध्ये यशस्वी राहिलाय जिशान खान. 1 लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 68 फॉर 4. 68 वर 4 विकेट. स्ट्राइक वरती आहे अनिकेत आणि यावेळेला अनिकेतने आपले हात खोलले. बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार. शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं है, हम आंधी से कहे कि अपनी औकात में रहे. शेराला 1.25 शेर. जशास तसं उत्तर दिलंय. मॅच मध्ये मात्र वार पलटवार. आणि कोण जिंकणार आजचा रविवार? कोण गाठणार भटवाडीच्या मानाच्या चषकाची मेगा फायनल? ओव्हरची समाप्ती झाली आहे. 6 बॉल 14 रन. 6 बॉल मध्ये 14. सेमीफायनल कशी असावी तर अशीच असावी. एक जबरदस्त मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतोय. हार मात्र कोणी मानायला तयार नाहीये. FM कांदारी सुद्धा आणि भांडूप स्ट्रायकर सुद्धा. त्यामुळे दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, यात खेळ आवडला असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. वाह, काय स्थिती आहे या मॅचची. 6 बॉल 14 रन. मानलं तर सोपं आणि मांडलं तर कठीण. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. आणि या खेळाने मात्र आज वेळ लावले आपल्या सर्व मुंबईकरांना. आणि आज ही स्पर्धा आवडली असेल तर आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांकडून होऊन जाऊ द्या. लेजंड ट्रॉफी 2024 सीझन 9 सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतोय. 6 चेंडू 14 धावा. बॉलिंग मार्क वरती शेवटच्या निर्णायक ओव्हर साठी
रोहित बॉलिंग मार्क वरती सज्ज होत असताना रोहित यादव आतापर्यंत तरी आपल्या फिरकीच्या गोलंदाजीमुळे आपल्या मैदानावरती त्याने आपल्या नावाचा बोलबाला केलाय असा रोहित यादव आता शेवटची ओव्हर घेऊन आलाय. पहिला बॉल काय घडणार, पहिल्या बॉलवर डिक्लेअर मध्ये जाणार का झेल होणार, आणि इथे रोहित यादवने इस्तियाक शेखला तंबूचा रस्ता दाखवलाय. कॅच खाली आलाय आकाश गणपत तारेकर. काय मॅच आहे, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी बॅट तर कधी बॉल. क्रिकेटचं हे द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये, क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा हा उत्सव, क्रिकेटचा हा महोत्सव आपण पाहतोय लिजंड ट्रॉफी 2024च्या 9व्या पर्वाच्या स्वरूपात. व्हॉट अ मॅच. रंग रंग आणि रंग उधळणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. रोहित यादव ही या ठिकाणी मात्र ॲटिट्यूड मध्ये सांगतोय होय मी आहे रोहित यादव, मी पटकावली आहे इस्तियाक शेख सारख्या मॅन इन फॉर्मची विकेट. दबाव वाढतोय, प्रेशर वाढतंय. मॅच मध्ये मात्र आता कडवी झुंज पाहायला मिळतीये. काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हरणार, कोण जाणार मेगा फायनल मध्ये, कोण जाणार स्पर्धेतून बाहेर, कोणाचा प्रवास आज इथेच थांबणार आणि कोणाचा प्रवास मेगा फायनल कडे जाणार. 74 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात, 5 बॉल आणि 14 धावा. यावेळेला मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल पुन्हा एकदा आकाश विकेट किपरच्या भूमिकेतून सफळ रनिंग बिटवीन द विकेट. लेग बाईटच्या स्वरूपातली का असेना, क्रिकेटमध्ये मात्र तिलाही तितकंच महत्व आहे. क्रिकेटच्या पटलावरती मग धावा कशाही येऊ दे, धावा येणं याला महत्व आहे. मग त्या बाईज असोत, लेग बाईज असोत, व्हाईट बॉल असो, नो बॉल असो, एकेरी असो, दुहेरी असो, तिहेरी असो, चौकार असो किंवा षटकार असो, आता मात्र त्या धावा येणं महत्वाचं आहे ते भांडूप स्ट्रायकर टीमसाठी. स्ट्राईकवर येतोय अनिकेत. यावेळेला आडव्या बॅटने स्वीप केलाय बॉल मिड विकेट क्षेत्रात. फिल्डर एक धाव तर सहज पूर्ण केली आहे. एकाच धावेवर समाधानी राहावं लागतंय. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक केलं जातंय दोन्ही संघांचं. 3 चेंडू आणि 12 धावा, 2 षटकार, 3 चौकार गरजेचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी भांडूप स्ट्रायकरला. बॅकफुटवर जाऊन जागा बनवून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चोरटी धाव घेत असताना माघारी परतावा लागेल. विकेट येते धावचीच्या स्वरूपात. 2 बॉल 12 रन आता मात्र गरजेचे असतील. FM कांदारी किंग्स संघाचा कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाला. जिशान खान, राहुल या दोन्ही गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केली आज शेवटच्या 2 ओव्हरमध्ये. काय म्हणावं या मॅचला, न भूतो न भविष्यती. क्रिकेटच्या पटलावरती असे सामने आपण बरेच पाहिलेले असाल, परंतु आज हा सामना आपण याची देही याची डोळा प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहतोय. 2 चेंडू 12 आणि हा बॉल जातोय विकेट कीपरकडे. सुटकेचा निश्वास सोडलाय. आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया. लाजवाब बॉलिंग पाहायला मिळाली राहुलची आणि त्याला चांगली साथ मिळाली ती जिशान खान याची. या मॅचचा विजेता ठरला अखेरकार. आपण पाहिलं FM कांदारी किंग्स बँड्रा. अभिनंदन अर्जुनजी कांदारी, अभिनंदन विकीजी कांदारी आणि अभिनंदन सन्माननीय सहा सर यांचं आम्ही पुन्हा एकदा कौतुक करू. संतोष गणपत बनसरांनी मिठी मारली आपल्या खेळाडूंना आणि या खऱ्या अर्थानं मॅचचा तारणहार, या मॅचचा संकटमोचक ठरला तो जिशान खान, ज्या गोलंदाजाने FM कांदारी किंग्स या टीमला सेमीफायनलच्या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. चेक. हा, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. विलायन्स कॅप्टन टॉस साठी त्वरित या आणि विनंती असणार आहे कांदारी किंग आपल्याला एक 5-6 मिनिटाचा ब्रेक आम्ही देऊ, परंतु 5 वाजता मॅच चालू होईल. पहिला बॉल पडणार आहे. 4-4 ओव्हरच्या 2 इनिंग असतील याची नोंद घ्यायची आहे. चला टॉस साठी यायचंय. सचिन, 4-4 ओव्हरच्या 2 इनिंग. विलायन्स कॅप्टन आलेला नाहीये. आपला अपोजिट कॅप्टन आलाय. राहुल, आपला अपोजिट कॅप्टन आलाय, कॅप्टनला पाठवा.
अपोजिट कॅप्टन आलाय, आपला कॅप्टन पाठवा. चला मैदान खाली करा. मॅन ऑफ द मॅच कोण आहेत कळवा. आणि या मॅच मध्ये तसं बघायला गेलं तर उस्मान पटेल, योगेश पवार फलंदाजांनी तर चांगली फलंदाजी केली, परंतु सेकंड डावामध्ये, दुसऱ्या डावामध्ये ज्या पद्धतीनं हा सामना रंगला होता आणि ज्या वेळेला असं वाटत होतं की हा सामना आता FM कांदारी किंग्स बँड्रा या संघाच्या हातातून निसटतोय की काय, अशा क्षणाला कुरार विलेज मालाडचा गोलंदाज मिशेल स्टार्क म्हणून ज्याची ओळख आहे असा जिशान खान ठरला या मॅचचा खऱ्या अर्थाने तारणहार आणि खऱ्या अर्थाने या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. मी जिशानला विनंती करेन आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. वी लायन्स ओरिसा शेवटचा कॉल, नाहीतर आपली ओव्हर कमी केली जाईल. प्लेअर ऑफ द मॅच जिशान खान. खरं तर आपण पाहिलात तर आमच्या स्कोरबोर्डवर बरंच काही त्या ठिकाणी घडलेलं या मॅच मध्ये पाहायला मिळालं, परंतु प्राजक्ताताई आम्हाला असं सांगतायत की जिशानने आज जी बॉलिंग केली आहे